हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि काल मी जास्त काही व्लॉग केला नाही आहे ॲक्च्युली मी बाहेर गेले होते काल. थोडंसं लिगल प्रोसिजर होती. आईच्या ते पप्पा गेले, त्याच्यानंतर ते आईच्या नावावरती वगैरे होणार ना रूम, त्याच्याबद्दल तर तिथे गेले होते. आता इरा तेव्हा झोपली, ती अजूनपर्यंत झोपली आहे. ती संध्याकाळी आलो, आम्ही थोडीशी मस्ती केली तिने, आणि त्याच्यानंतर ती झोपली. अजून उठली एवढी दमली. आणि मी काल सँडविचची तयारी करत होते, तर मी चटणी करून ठेवली होती. काल मी सँडविचसाठी चटणी करून ठेवली, फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे पूर्ण घट्ट झाली आहे. चटणी करून ठेवली आहे. पाऊस काय म्हणजे हा पावसाळा सुरू झाला आहे का? हे बघा, पाऊस अजून पण चालूच आहे. हे बघा, पाऊस बाहेरचा अजून पाऊस चालूच आहे. त्यामध्ये पावसाळा संपणार कधी आहे? पावसाळा कधी संपणार आहे देव जाणे. मला तर पावसाळा संपणारच नाही ह्या वर्षी. मी कालच तयारी वगैरे करून ठेवली सँडविचची, बनवायचं होतं. चला आता नाश्ता करून घेतो. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही सगळे कसे आहात? मी एकदम छान आहे आणि आय होप तुम्ही पण छानच असाल. आणि मी ॲक्च्युली व्लॉग काल बनवला. परवा दिवशी मी थोडासा व्लॉग शूट केला. मी काल केला नाही, कारण काल थोडंसं माझी बहीण आलेली दुसरीवाली, दोन्ही आम्ही 4 बहिणी भेटलो होतो काल. तर आम्ही थोडासा एन्जॉय केला, टाईम स्पेंड केला एकमेकांबरोबर. आणि जास्त काय असं काय वेगळं असं नाही, पण आम्ही खूप गप्पा मारल्या. आणि आज माझ्या भाचीचा बड्डे, तर आम्ही थोडासा बड्डे पण काल तिला सेलिब्रेट केला, केक वगैरे कापून. जसं एक मोठा काय करणार नाही, पण थोडंसं करू शकतो. तर थोडंसं बड्डे आम्ही असं सेलिब्रेट केलं एक नॉर्मली. त्यामुळे बेबूचं जेवण करते. ॲक्च्युली दुपार झाली आहे. सकाळपासून आम्ही लोक काय ना काहीतरी कामं सकाळपासून माझी चालू होती. मग मी विचार केला की ब्लॉग मी तर नंतरच करते, कारण की राकेश पण सकाळचा घरात होता. आणि सकाळी मग राकेश आता गेला आहे मगाशी म्हणजे तरी पण तासभर झाला असेल त्याला जाऊन. मग तो गेल्यानंतर मी ब्लॉग सुरू करते. कामं केली मी आधी. ॲक्च्युली थोडीशी ना भाजी पण सुकून चालली होती. बघा, ही भाजी आहे, थोडीशी मुळा होता त्या दिवशी मी आणलेला, पण तो सुकून चालला होता. तर मी आता काढला, तर तो अर्धा तर खराबच झाला आणि अर्धा मला तो चांगला भेटला. जर मी विचार केला त्याचा मी मुळ्याचे पराठे बनवून देखील जमलं तर रेसिपी शेअर करेन, अदरवाईज नाही, कारण की नाही जमत, सगळं करायला नाही जमत एकाच वेळेला. आणि इराची तब्येत थोडीशी खराब आहे, सर्दी झालेली. व्लॉगिंगचा पूर्ण बट्ट्याबोळ झालाय माझ्या. ॲक्च्युली व्लॉगिंग करणं म्हणजे थोडंसं एक टास्क होऊन जातो, कारण की प्रत्येक वेळी घरामध्ये राकेश वगैरे असतो. आणि राकेश असताना मी व्लॉग करू शकत नाही, कारण की तो येणार नाही. तो काय मना करतो असं नाही, पण तो येणार नाही व्लॉगमध्ये, आणि मध्ये मध्ये तो दिसणार ना, मग तो इरिटेट होतो. त्याला असं वाटतं मी घरात आहे आणि ही काय कॅमेरा घेऊन फिरते असं वाटतं ना. म्हणून मी कोणाची प्रायव्हसी डिस्टर्ब नको करायला, म्हणून मी विचार करते की तो गेल्यानंतरच सुरू करेन. मग तो मी वाट बघते, तो गेल्याच्या नंतर मी ब्लॉग सुरू करेन. वाट बघण्याच्या चक्करमध्ये दुपार होते. तो भात खूप चिकट झालाय ना, तो हा आधीचा भात देते बेबूला, कारण की तो भात चिकट झालाय. चिकट झालेला भात आहे ना, तो तिला खाता येत नाही बेबूला. तर तो सगळा सांडवते, ती खाता येत नाही, तो चिकट असतो ना, सुटा पाहिजे तिला भात. मग आधीचा भात आहे, आधीचा म्हणजे सकाळीच बनवला आहे मी हा टोपामध्ये, कारण सकाळी म्हणजे कुकरमध्ये घासायला होता आणि भांडीमध्ये घासली होती. तर राकेश जेवून गेलाय.
जेवण केलं आहे. हा भात मी आता नरमवाला थोडासा लावला आणि इडूला मी खिचडीच बनवली, जी तब्येत जराशी थोडीशी डाऊन आहे. आणि मला जरा 1-2 ठिकाणी जायचं सुद्धा आहे, पण प्रॉब्लेम असा होतो की ना त्या दिवशी जाऊन आले मी, पण आम्ही ब्लॉग वगैरे केला नाही, पण तिथे भेटलं नाही मला कोणतं ऑफिसमध्ये. आम्ही सांगेल तुम्हाला, जसं मी सांगितलं तुम्हाला घर बघतो. बेबूला पहिलं जेवण देते. बेबूला जेवण देऊन मग मी पण जेवायला बसेन. इलूला पण सोबतच माझ्या बसेन. इलू आणि मी एकत्र जेवायला बसतो, पण तिचं जेवण मी आज वेगळं घेणार, कारण की मी खाणारे वरण भात आणि ती खाणारे खिचडी. वरण मी तिला देत नाही, कारण वरण मी रात्रीचं वरण आहे. वरण मी बनवलं नाही, कारण रात्रीचं काल संध्याकाळी मला राकेश बोलला, दुपारी नाही रात्री दुपारच्याला मला आठवत नाही काय खाल्लं बरं. हा, दुपारच्याला अंडाकडी वगैरे होती, कारण मी नव्हती घरात ना, तर मी अंडाकडी वगैरे द्यायसाठी ठेवली होती. तर तो अंडाकडी आणि भात त्यांनी खाल्ला. आणि रात्री मला त्यांनी डिमांड केली की वरण बनवे, सिंपल वरण भात सॅलड वगैरे असं खाऊया. तर मी ठीक आहे, कारण काल ते एकादशी होती ना, बनवायचं होतं. तर मी त्याला आधीच सांगितलेलं आज काही नॉनव्हेज बनवणार नाही आहे. तुला ठीक आहे, तसं काय नाही, आपण नीट नॉर्मल समजून सांगितलं तर ऐकतो. कधी कधी त्याचा मूड असून तर ऐकतो. मी पहिल्यांदा वेगळा जेवण देऊन येते. आता जेवण घेतले वाढून आणि आता पहिल्यांदा जेवायला बसतो. आज ऊन नाही, बघितलं तुम्हाला दाखवलं. आज ऊन आहे, सॉरी, आज पाऊस नाही, आज ऊन आहे. माझे केस जाम गळतात. मला केसांची काहीतरी ट्रीटमेंट घ्यावी लागेल. आणि हिने आता केस कापली स्वतःची. हिला कैची भेटली तर तिने केस कापली. समजा जेवायला मी हेअर बँड लावले, केस सारखे पुढे येतात. तू हेअर बँड लाव.